रोहित पवारांचा तक्रार अर्ज SIT कडे वर्ग करण्यात आला आहे। मुंबई पोलिसांकडून SIT कडे हा तक्रार अर्ज वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर येते। DGCA आणि VSR वर गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे ही मागणी केली होती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, नेमकं काय घडतं? गेल्या अनेक वेळापासून रोहित पवार हे पोलीस अधिकाऱ्यांसमोर बसलेले आहेत, नेमकी प्रक्रिया कुठेपर्यंत आली? ही गोष्ट आहे कारण की मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे रोहित पवार यांनी काल दाखल एक अर्ज केला होता। या अर्जामध्ये एकूणच अजित पवार यांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य चौकशी होत नसल्याचा रागही त्यांनी व्यक्त केलेला होता। सोबतच मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे FIR दाखल करण्यासाठी खरं तर ते गेले होते, मात्र अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या प्रकरणाचा अर्ज जो आहे तो मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे जो आहे तो वर्ग केलेला बघायला मिळत आहे। SIT पुण्याची जी आहे ती या एकूणच प्रकरणामध्ये तपास करत आहे। त्यासाठी रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे किंवा त्यांच्याकडे ज्या काही पुरावे आहेत त्या सगळ्याच गोष्टी संदर्भातला अर्ज जो आहे तो आता SIT कडे वर्ग केला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये आता SIT नेमकी काय भूमिका घेईल आणि कशा पद्धतीने या प्रकरणाचा तपास असेल, त्यामुळे तपास कसा केला जातो पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई पोलिसांकडून SIT कडे हा अर्ज वर्ग करण्यात आलेला आहे। DGCA VSR वर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे।